पक्षी कोठे उडत आहेत? पक्षी आकाशात उडत आहेत. मासा कोठे आहे? मासा पाण्यात आहे. कमळ कोठे आहे? कमळ पाण्यात आहे. झाड कोठे आहे? झाड जमिनीवर आहे. यावरून असे लक्षात येईल की पृथ्वीवरील सर्व बाबी हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत. पृथ्वीवरील हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. तर पाण्याच्या आवरणाला जलावरण असे म्हणतात आणि जमिनीच्या आवरणाला शिलावरण असे म्हणतात. सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या वातावरण, जलावरण, शिलावरण यांच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग हा जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. तर आज आपण नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हे प्रकरण पाहणार आहोत. नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात? पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. वातावरणाचे 5 थर कोणते? वातावरणाचे 5 थर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, अयनांबर आणि बाह्यांबर हे आहेत. तर आता आपण हवेची माहिती पाहूया. पृथ्वीभोवती असणारे हवेचे आवरण म्हणजे वातावरण होय. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरमध्ये 19% असते. पुढे हे अयनांबर व दलांबरमध्ये प्रमाण कमी होत जाते, तर बाह्यांबरमध्ये मात्र वायूचे प्रमाण आढळत नाही. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसतसे हे प्रमाण कमी होत जाते. अशा प्रकारे आपण हवेची माहिती पाहिली. आज आपण हवेतील विविध घटकांचे प्रमाण व त्यांचे उपयोग पाहणार आहोत. हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे, ते म्हणजे 78%. तर ऑक्सिजन वायूचे प्रमाण 21% असून आर्गॉन या वायूचे प्रमाण 0.9% आहे. इतर वायू व घटक यांचे प्रमाण 0.07% आहे, तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.03% आहे. हवेतील काही वायूंचे उपयोग. नायट्रोजन वायूचा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग करतात. ऑक्सिजन वायूचा उपयोग. ऑक्सिजन हा वायू सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचे उपयोग. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. तसेच या वायूचा उपयोग अग्निशामक नळकांड्यांमध्येही करतात. त्याचबरोबर शुष्क बर्फही तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करतात. आर्गॉन वायूचा उपयोग. आर्गॉन वायू हा विजेच्या बल्बमध्ये वापरतात. हेलियम वायूचा उपयोग. कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियम वायूचा उपयोग करतात. तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापर करण्यात येतो. निऑन वायूचा उपयोग. जाहिरातीसाठीच्या व रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी उपयोग केला जातो. क्रिप्टॉन वायूचा उपयोग. फ्लोरोसंट पाईपमध्ये क्रिप्टॉन वायूचा उपयोग करतात. झेनॉन वायूचे उपयोग. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वायूचा उपयोग करतात.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण हवेतील विविध घटकांचे प्रमाण व त्यांचे उपयोग पाहिले आहेत. आज आपण हवा प्रदूषण व ओझोनचा थर याची माहिती पाहूया. या चित्रामध्ये काय दिसत आहे? या चित्रामध्ये कारखान्यातून व गाड्यांमधून धूर बाहेर पडताना दिसतोय. तर या चित्रात लाकडाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडताना दिसत आहे. धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होतो. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. इंधन ज्वलनातून कोणकोणते घातक घटक हवेत सोडले जात असतील? इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. आता आपण ओझोन थराची माहिती पाहूया. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. यापूर्वी आपण हवेची माहिती पाहिली. आज आपण पाण्याची माहिती पाहूया. या चित्रामध्ये पाण्याचा वापर कशासाठी केलेला दिसतोय? आपण पाणी पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, अंघोळीसाठी, भांडी धुण्यासाठी या व इतर कारणांसाठी वापरतो. आपण पाण्याशिवाय एक दिवस तरी जगू शकतो का? नाही. पाण्याशिवाय दिवस काढणे आपल्याला जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण पाहिले तर समुद्र व महासागरामध्ये 97% पाणी बर्फस्वरूप, भूगर्भातील व इतर पाणी 2.7%, तर पिण्यासाठी उपलब्ध पाणी म्हणजेच गोडे पाणी फक्त 0.3% आहे. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते: स्थायू, द्रव आणि वायू म्हणजेच वाफ. पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे काम महासागर करते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे या जमिनीवरील नैसर्गिक स्रोतांचा आपण वापर करतो. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा प्रकारे आज आपण पाण्याची माहिती पाहिली. धन्यवाद. यापूर्वी आपण हवा व पाणी यांची माहिती पाहिली. आज आपण जमिनीची माहिती पाहूया. जमीन कशाची बनलेली असते? जमीन खडक, माती, दगड यांची बनलेली असते.
जमिनीवर काय काय दिसते? जमिनीवर घर, तळे, नदी, झाड, गवत, गाडी हे सर्व काही दिसते. जमीन सर्वत्र सपाट असते का? नाही, जमीन सर्वत्र सपाट नसते. कुठे चढ, कुठे उतार, कुठे थोडी सपाट अशा प्रकारची जमीन असते. मानव जमीन निर्माण करू शकतो का? मानव जमीन निर्माण करू शकत नाही. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर प्राणी निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यांसाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. पण ही जमीन कशापासून बनली असेल? पृथ्वीवरील जमीन ही अनेक थरांची मिळून बनलेली आहे. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा असे म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील थरात माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्याच्यानंतर माती व लहान खडकांचा मिळून एक थर तयार होतो. त्यापुढे मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. म्हणजेच शेवटचा थर हा मूळ खडकांचा असतो. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. अशा प्रकारे आज आपण जमिनीची माहिती पाहिली. धन्यवाद. यापूर्वी आपण जमिनीची माहिती पाहिली. आज आपण मृदा तयार होण्याची क्रिया पाहणार आहोत. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यांपासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन ही इंधने तर डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. पृथ्वीवरील जमीन, हवा आणि पाणी यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनांच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. वरील सर्व संसाधने सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या संसाधनांचा त्याने योग्य वापर करायला हवा. अशा प्रकारे आज आपण मृदा तयार होण्याची क्रिया आणि तिचे महत्त्व पाहिले. धन्यवाद.